जे आपल्याला पाहायला मिळतं, कारण रायगड जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पाहिलात 5 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतात, मग इथे 40+ माध्यमातून 6 षटकांचे संजयदा पाटील सरांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून खूप चांगलं योगदान देण्यात आलेलं आहे। आणि निश्चितच आज जर तुम्ही विचार केला तर 9 दिवस चालणारी ही क्रिकेट स्पर्धा, अर्थातच रायगड 40+ मास्टर्स प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरं आहे, वर्ष दुसरं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे, आयोजकांच्या माध्यमातून सन्माननीय संजयदा पाटील सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि 2:30 हा अंतिम वेळ दर्शवण्यात आलेली आहे। कृपया तिथे जाऊन अतिथी कक्षाच्या पाठीमागे तुम्ही जेवणाचा आस्वाद घ्यावा ही तुम्हाला नम्र विनंती। आणि वळी आपण मैदानाकडे यावी, नेरळ नाईट रायडर्स संघ क्षेत्रक्षण सजवतोय आणि सलामीची जोडी मैदानामध्ये धाकटी पंढरपूर अर्थातच खालापूर याची सलामीची जोडी मैदानामध्ये, फलंदाज संतोष पाटील आणि शैलेश ठाकूर ही जोडी मैदानामध्ये। शैलेश तरकुडे या ठिकाणी अर्थातच 40+ हे खेळाडू या ठिकाणी मैदानामध्ये। आणि पहिले षटक घेऊन महेंद्रदा म्हात्रे, अलिबाग नवखरचा हा गोलंदाज। पहिला चेंडू इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला, मात्र हा झेल सुटतोय आणि जीवदान मिळते ती फलंदाजांना। जीवदान मिळालं की आपल्याला रोहित शर्माची आठवण होते, जसं मगाशी मी उल्लेख केला की 4 या धावसंख्येवर जीवदान मिळालं। कसोटी विश्वामध्ये त्यांनी 264 धावा कुठून काढल्या हे देखील योगदान पाहायला मिळतं। आणि महेंद्रदा म्हात्रे अलिबाग तालुक्याचा एक जबरदस्त गोलंदाज आहे, अष्टबळी खेळाडू आहे, ज्याने अनेक क्रिकेटपटूंना अलिबागमध्ये घडवलं। यावेळी आमच्या अतिथी कक्षाकडून गोलीसाठी तयार होत आहेत। समोर मात्र यावेळी फलंदाज असेल तो शैलेश खेळणारी तरकुडे यावेळी तयार आहे। क्षेत्रक्षण आपण इथे पाहिलं, जाऊया मैदानाकडे। महेंद्रदा म्हात्रे, पुढचा चेंडू आपण पाहता टप्पा पडला, मात्र यावेळी चेंडू गेला तो अर्थातच यष्टेशक चेंडूवर येतोय। पंचांकडे दाद मागितली गेली आणि पंचाने विनंती केली तिसऱ्या पंचांना की आपण अर्थात स्क्रीनवर इथे पाहायचं आहे की नेमकं फलंदाज क्रीजमध्ये पोहोचला किंवा नाही, धावचित आहे की नाही हे पाहायचं आहे। आणि पंचाने मात्र सोयीचा इशारा या ठिकाणी केलाय, 1 धावेचं आणखीन एक योगदान। स्वतः आयोजक संजयदादा पाटील सर या ठिकाणी आपण पाहतात पाहण्यासाठी। तिसऱ्या पंचांना पाचारण करण्यात आलं आहे, निर्णय काही क्षणातच मिळेल, कोणत्याही संघावर अन्याय होत नाहीये ही या स्पर्धेची निश्चित ओळख आहे। आणि फलंदाज बाद असल्याचा अर्थात तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून निर्णय येतोय आणि फलंदाज या ठिकाणी मात्र यावी धाकटी पंढरपूर पंढरी संघाचा खेळाडू मैदानातून बाहेर होतो। पहिला फलंदाज मैदानातून बाहेर धावचीतच्या रूपाने, याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या। अर्थाने ताळमेळ असावा लागतो, ताळमेळ नाही जमला आणि संतोष पाटील हा पहिला फलंदाज धावचीतच्या रूपाने मैदानातून बाहेर। आणि पुन्हा एकदा महेंद्रदादा म्हात्रे यांना मिळते आणखीन एक यश। तर मंचावरती ज्यांचं नुकतंच आगमन झाले ते आदरणीय लतिका काणे, मंदार काणे एंटरटेनमेंट प्रोड्युसर, गजरा मोहब्बतवाला, सही रे सही आणि इशारो में। तर आदरणीय लतिका काणे यांचं या ठिकाणी मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालंय। मॅडम आपलं हार्दिक मनाच्या अंतकरणातून या रायगड 40+ प्रीमियर लीग मध्ये आपलं मनाच्या अंतकरणातून हार्दिक स्वागत। सत्यदादा म्हात्रे तुम्ही जर पाहिलं तर निश्चितच अनेक क्षेत्रामध्ये कलावंतांना या ठिकाणी संधी अर्थात पाहुणे या ठिकाणी येत आहेत आणि ताईंचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत। नवीन फलंदाज मैदान येतोय, गोलंदाज महेंद्र म्हात्रे यांना यश मिळते आणि अशा प्रकारे दुसरा फलंदाज मैदानातून गमावला तो धाकटी पंढरी संघाने। नवीन फलंदाज मैदानामध्ये संजय सोळंकी संघनायक या संघाचा या ठिकाणी मैदानामध्ये येतोय, ज्याने मागच्या सामनामध्ये खूप चांगलं योगदान दिलं होतं, चांगली गोलंदाजी केली होती, अष्टपैलू खेळ। आणि सत्यवंतदादा म्हात्रे यांच्या माहितीसाठी आनंदवाडी देवगडची स्पर्धा 2019 मध्ये अर्थात बाईकमॅन म्हणून
संजय सर या ठिकाणी निश्चितच मिळाली होती. इथे मात्र हा चेंडू आपण पाहिला उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू इथे अर्थातच कट करायचा होता. बॅट आणि चेंडू संपर्क येणे अपील होतं, अपील मात्र फेटाळलं. काका ज्या वेळेला ऑक्शन होता ना त्यावेळेला या खेळाडूवरती खूप नजरा होत्या. भले धाकटी पंढरी संघाचा हा संघ नायक आहे, मात्र जो तो ये त्याला हात मिळवे बाबा माझा करण्यावर होतो का. नक्कीच वळूया मैदानाकडे. यावी चेंडू अतिशय सुरेख होता, परंतु तितका सुरेख फटका इथे पाहायला मिळाला. इकूच्या बॅट मधून चेंडूला सीमापार पाठवलं गेलं. पॉइंट मधून येतो एक दमदार चौकार, 4 धावा. धाव्यात त्या 5 2 फलंदाज या ठिकाणी गमावलेत. पहिले षटक मार्गस्थ मैदानामध्ये आणि हा खेळाडू जर विचार केला अलिबाग तालुक्यामधल्या नौखार रेवसचे धक्का तुम्हाला माहिती असेल, त्याच्या बाजूला असलेलं नौखार गाव, तिथला हा खेळाडू ज्याने अलिबाग तालुक्यातले अनेक नामवंत खेळाडू निश्चितच घडवले. नक्कीच काका, कारण ही रायगड 40+ मास्टरची लीग आहे आणि या लीग मध्ये जवळजवळ रायगड जिल्ह्यातील तमाम 40+ खेळाडूंना संधी मिळाली आहे आणि तब्बल 34 टीम्स या लीग मध्ये खेळणार आहेत. प्रत्येकाला संधी, कोणाला गोलंदाजी, कोणाला शतरक्षक, कोणाला फलंदाजी, प्रत्येकाला संधी या ठिकाणी या लीगच्या माध्यमातून मिळणार आहे. या ठिकाणी मात्र चेंडू चांगला होता. फलंदाजाने एक पाऊल पुढे टाकत खेळण्याचा प्रयत्न केलाय. आणखीन एक महत्वाचं म्हणजे पनवल तालुक्यातल्या पारगावचं एक निश्चितच ओळख म्हणून शंकरदादा म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील स्वागत आहे. अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आपल्या गुणांच्या जोरावर, डावखुरी गुणांच्या जोरावर शंकरदादा म्हात्रे यांनी गाजवल्या. तर स्कोर सांगा, स्कोर किती झाले फक्त? धावपलका धावा आले त्या 6 धावा. ठीक आहे, 2 फलंदाज गमावल्यानंतर. धन्यवाद काका. तर मंचावरती ज्यांचं नुकतंच आगमन झालंय आदरणीय मान्यवर व्यक्तिमत्व या ठिकाणी मंचावरती आहेत. लतिका काणे मॅडम, मंदार काणे एंटरटेनमेंट, प्रोड्युसर गजरा मोहब्बतवाला, सही रे सही ने इशारो इशारो में. तर यांचं या ठिकाणी आदररित्या स्वागत करण्यासाठी मी आदरणीय किरणजी खानावकर आपल्याला विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी लतिका मॅडम यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. लाईव्ह जर आमच्या मंचाकडे आपण कॅमेरा वळवायचा आहे. प्रेमाचं या ठिकाणी प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक या प्रीमियर लीगची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी लतिका मॅडम यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि या ठिकाणी सत्कार केला जातो आमचे आदरणीय किरणजी खानावकर यांच्या शोभाचे. मॅडम आपण आलात आणि आपण या आमच्या मंचाची शोभा वाढवली. खऱ्या अर्थानं आपण मंदार काणे एंटरटेनमेंटचे प्रोड्युसर आहात. गजरा मोहब्बतवाला, सही रे सही आणि इशारा इशारा में आपलं मनाच्या अंतकरणातून हार्दिक हार्दिक स्वागत. ओळखू काका मात्रे. धन्यवाद सत्यवंत दादा. तर या ठिकाणी मात्र हा चेंडू आपण पाहिलात हवेतून खेळला होता. स्क्वेअर लेग क्षेत्रामधून चेंडूला सीमापर पाठवलं, 4 धावांचं योगदान दिलं आणि दुसरं षटक फेकते गोलंदाज विनायक बिडकर. पंचांच्या उजवीकडून पुढचा चेंडू उजव्या हाताने. यावेळी पॅडल स्वीपचा वापर करण्याचा प्रयत्न होता. फटकेमध्ये ताकद आपण नाही पाहिली. चेंडू आपण पाहिला खेळपट्टीवर, अर्थातच गोलंदाजी स्वतःच येऊन पकडला. तो आपण 1 धावेचं योगदान मिळालं 1 धाव संघाला आणि एका धावेच्या माध्यमातून धाकटी पंढरी खालापूर या संघाची धावसंख्या धावपलाकरी येते 2 गडी बाद 11 डबल अंकामध्ये. शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट गली, शॉर्ट पॉइंट, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ फिरोजन ऑफसाइडला. या दरम्यान या षटकातील पुढचा चेंडू इकोसाठी. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. बॅटची ताकद पाहिली तर आपण या ठिकाणी 40+ ची सामना खेळत असताना युकूच्या बॅट मधून आलेला एक मिड विकेटला एक गगनभेदी गगनचुंबी षटकार, 6 धावा. धन्यवाद डीजे. यावेळेचा चेंडू बॅटचा स्पर्श झालाय डीप थर्डमॅन आणि शॉर्ट फायनलिंग मधून चेंडू मात्र जातो सीमारेषा पलीकडे. येतोय आणखीन एक मोठा फटका. इकूच्या बॅट मधले चौकार व 2 चेंडूमध्ये तब्बल 10 धावांचे योगदान आणि एकूण धावपलकावर धावा येऊन पोहोचतात 21 धावा म्हटल्यानंतर शुभांक असं म्हणतात हिंदू संस्कृतीमध्ये. कारण 21 आकडा आपल्या 4 व्हीलर मिळण्यासाठी आपण रायगडकर आरटीओ ऑफिस मध्ये बरीच मोठी खटपट करतो आणि मुस्लिम समाजाच्या माध्यमातून जर पाहिलं तर अर्थातच 7, 8 आणि 6
786 हा देखील त्यांचा शुभांक, ज्याची बेरीज देखील 21 असताना पुन्हा एकदा पहा चेंडूला पकडण्याचा प्रयत्न केलाय. शॉट फाईंडला क्षेत्रक्षेत्र चेंडूर आहे तोपर्यंत एक धावेचं योगदान मिळते. एक धाव संघाला धावफलकात वाढवते ती 22. मागतोच आवाज अर्थात यशवंत ठाकूर सर जसकर घारापुरी नावाखाडी हे गीत आपण अतिशय लोकप्रिय गीत रायगडमध्ये गाजलेलं ते यशवंत ठाकूर जसकर यांच्या माध्यमातून डीजेच्या माध्यमातून तुम्ही ऐकलं. मैदानाकडे वळूया पुन्हा एकदा. गोलंदाज एअरपोर्ट एंड कडून पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्क येत नाहीये आणि एक चांगल्या चेंडूची समाप्ती होते. पंचांच्या भूमिकेमध्ये प्रवीण पाटील पंचांच्या भूमिकेत आणि स्क्वेअर लेगला पंच अर्थातच प्रीतमजी पाटील पेण जोहे पेण हे या ठिकाणी पंचांची भूमिका निभवत असताना 2 षटकांचा खेळ समाप्त होते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाकटी पंढरवी या संघाची धावसंख्या धावफलकावर येते ती 2 गडी बाद 22 प्रति षटक 11च्या सरासरीने. षटक होते गोलंदाज विनायक बिडकर यांचं, ज्याने 16 धावा दिल्या. तर मागचे षटक महेंद्र म्हात्रे यांनी फेकलं होतं, ज्याने मध्ये 6 धावा देत त्यांनी एक फलंदाज बाद केला. एक फलंदाज धावचीच्या रूपाने बाद झाला, ज्याला सांघिक यश असं म्हणतात. आणि पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये बदल होतोय. अतिथी कशाकडून पुन्हा तोच गोलंदाज यशस्वी गोलंदाज अलिबागचा एक क्रिकेट क्षेत्रामधलं खूप मोठं नाव असलेलं महेंद्रदादा म्हात्रे यावेळी घेण्यासाठी सज्ज होतात. पॉवरप्लेची 2 षटकं समाप्त झाली. 22 धावा धावफलकावर आल्यात. आता मात्र येणारी 4 षटकं बाकी आहेत, म्हणजे 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि 24 चेंडूच्या खेळामध्ये मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अर्थातच एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. चांगली खेळपट्टी, चांगलं अर्थात मैदान आणि त्याचबरोबर सुंदर आयोजन हे वैशिष्ट्य आहे ते 40+ माध्यमातून. मैदानाकडे वळूया. समोर मात्र पुन्हा एकदा इको आहे. संजय सोळंकी या नावाने अर्थात इको या टोपण नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू पंचाच्या डावीकडून महेंद्रदादा म्हात्रे. पुढचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर अपरकट क्षेत्रशे चेंडूर होता. पॉइंटला झेल घेऊ शकला कारण वरून चेंडू इथे जातोय. येतो एक दमदार षटकार. 6 धावा. नक्कीच धाकटी पंढरी हा संघ या ठिकाणी खेळतोय. खोपोली जवळ असणारी ती यात्रा, मोठी यात्रा. यावेळी मात्र चेंडूला स्क्वेअर लेगून भिरकावून दिलंय. काय नजर आहे ती अर्थात या खेळाडूची. गिकोची चेंडूला सी मार्शल पाठवलं. आले षटकार आणि या 6 धावांच्या माध्यमातून धाकटी पंढरी संघाची धावसंख्या धावफलकावर येऊन पोहोचते ती 34. सुंदर असं हा षटकार इथे पाहायला मिळाला. 4 धावांचं अर्धा षटकांचं योगदान. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. पूल केलाय. वाडिश लॉंगॉनला येतो एक दमदार गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. आपण तुम्ही पाहिलं की सलग 3 षटकारांचं योगदान देणारा खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून मिळाला. तो येकू खोपोलीचा हा एक लाजवाब फलंदाज. एकूण धावफलकात वाढ झाली. पहिला प्रदीप ताडकर पडघे, त्यानंतर राकेश घरत विंधने. ही संपूर्ण माहिती आमचे गुणलेखक अर्थातच खूप चांगलं योगदान ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहिजे उमेशजी भोईर यांच्या माध्यमातून. वळूया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. अपरकटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार आहे गली क्षेत्रामध्ये. पॉइंट आणि गली क्षेत्रामध्ये 1 धावीचं आणखीन एक योगदान मिळालं इकूला. इकू याची वैयक्तिक धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती 34 या धावसंख्येवर खेळतोय आणि एकूण धावफलकात वाढवते. धावफलकात वाढ झाली. धावफलकावर 41. 41 या धावसंख्येमध्ये 34 धावा या इकूच्या आपल्याला पाहायला मिळाल्या. तिसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये महेंद्र म्हात्रे यावेळी पुढच्या चेंडूसाठी 7-8 पॉईंटचा रनअप आहे. सुंदर चेंडू, गुड लेंथ स्पॉटचा वापर केला. चेंडूला उंची देण्याचा प्रयत्न इथे होता. फलंदाज पूर्णपणे बीट झाला. समोर मात्र फलंदाज आहे तो अर्थातच शैलेश तरकुडे. या ठिकाणी मात्र खेळतात वैयक्तिक 5 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू
स्लोवर वन ज्याला म्हणलं होतं, संत गतीने चेंडू फेकला. फलंदाजांनी इथे मात्र खूप मोठी चूक केली. चेंडूला पाहिला, सोडून दिला. यष्टीचे चेंडू येतोय आणि अशा प्रकारे निधाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 3 इथे समाप्त होतात आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाकटी पंढरी या संघाची खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना धावपलकर धावेने पोहोचल्या. त्या 41 प्रति षटक जर आपण इथे पाहिलेत 41 धावा धावपलकर आल्यात. म्हणजे प्रत्येक षटकामागे साधारणतः 13.66 सरसने ही धावसंख्या धावपलकर नोंदवतोय. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये महेंद्र म्हात्रे यांनी जो षटक आपण पाहिलं नेरळ नाईट्स रायडर्स या संघासाठी, या षटकात महागडी षटक गोलंदाज ठरले. 19 धावा त्यांनी खर्च केल्या. पहिल्या षटकात 6 धावा म्हणजे 2 षटकामध्ये 25 धावा आणि 1 फलंदाज बाद ही महेंद्रदादा म्हात्रे यांची कामगिरी. येणारी 3 षटक अर्थातच 18 चेंडूचा खेळ बाकी आणि हा 7वा फलंदाज ठरला शैलेश तळकुडे. लगातार 3 चेंडू निर्धावतून खेळून काढले. हे देखील गुणलेखक आमचा पाठीचा कणा असं म्हणतात. उमेश भोईर, उमेशदादा भोईर चिंचपाड्याचे खूप चांगलं गुणलेखनाची भूमिका निवडतात. कारण त्यांची एक चूक म्हणजे आमच्या समोरची एक चूक असं ज्यांना म्हणलं जातं. वळी आपण मैदानाकडे पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये बदल होईल. 4थं षटक घेऊन एअरपोर्ट स्वर्गीय दिबा पाटील एअरपोर्ट कडून नवीन गोलंदाज येतोय साजिद शेख. नेरळगावचे सुपुत्र असणारे साजिद शेख या ठिकाणी अर्थात. आणि उमेश दादा भोईर यांचं एकूण जर आपण गुणलेखनाचा विचार केला तर त्यांनी तब्बल न थांबता 16 तास गुणलेखन केलंय. माथेरान येते ही ओळख अर्थ तिथली आहे. 16 तास न थांबता गुणलेखन हा एक निश्चित रेकॉर्ड म्हणलं जाईल क्रिकेट विश्वामध्ये. आणि 14 तास ओळे इथल्या स्पर्धेमध्ये त्यांनी गुणलेखन केलं, हे देखील योगदान म्हणता येईल. वही आपण मैदानाकडे पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने पहिला चेंडू खूप चांगला चेंडू होता. वेगाने चेंडू फेकली होती. इथे मात्र इकूला बीट करतोय क्षेत्रेश. आणि पुन्हा एकदा विवरेशन जर आपण पाहिले तर शॉर्ट थर्डमॅन आहे, एक शॉर्ट गली आहे, डीप पॉइंट, एक शॉर्ट कव्हर आणि एक लॉंग ऑफ विरोशन ऑफ साइडला. ऑफसाइडला शॉर्ट फाईन लेग आहे, एक डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. या विरोशनातून पुन्हा एकदा गोलंदाज साजिद शेख. पुढचा चेंडू जबरदस्त फटका, पुढचा फटका. आकुटब्याचा चेंडू होता. क्रिकेटमध्ये आकुटब्याचे चेंडू हे निश्चितच मारण्यासाठी असतात आणि या ठिकाणी इकून कोणताही वेळ दर्शवला नाही. चेंडूला सरळ स्क्वेअर लेगने भेटकावून दिला 6 धावांसाठी. सहा धावांचं योगदान मिळते. इकोच्या धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली. एक चांगली फलंदाजी 3रा क्रमांकाला हा फलंदाज आहे. पुन्हा एकदा पूलचा फटका, पूल केल्या चेंडूला स्क्वेअर लेग वरून आणखीन एक बॅक टू बॅक आलेला शानदार षटकार. धावा या षटकाच्या मधून आले. अर्थात गणेश नाना पाटील खंदे समर्थक आहेत. खालापूर तालुका क्रिकेटचे उपाध्यक्ष आहेत. या संघाचे संघ मालक देखील आहेत. दरम्यान वळीया मैदानाकडे यावी जबरदस्त टायमिंग शॉट, स्क्वेअर कट, चेंडू जातोय डीप पॉइंट सीमारेषेच्या आपल्याकडे येतोय. आणखीन एक सुंदर फटका, चौकार, 4 धावा. संजय सोळंकी यांनी काय फलंदाजी केली. 15 चेंडू मध्ये तब्बल अर्धशतक, 50 धावा. जरा इको यांना विनंती करेन की बॅट उंच करायची आहे. प्रेक्षकांचं अभिवादन आपण स्वीकारायचं आहे. काय जबरदस्त वादळ आले. वादळ आल्यानंतर जशी तोडफोड केली जाते सगळीकडे तशी वादळ या ठिकाणी आलं. ते संजू अर्थातच इकूच्या रूपाने. एकूण आपल्याला धावा येतात त्या 57. 57. पुढचा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक नाहीये. डीप एक्स्ट्रा कव्हरला येतोय. आणखीन एक मोठा फटका, कव्हर ड्राईव्हचा योगदान, 4 धावा. 54 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते इकू आणि संघाची धावसंख्या 4 ने वाढते. धावपलका धावा येतात ते 61 या धावसंख्येमध्ये 54 धावा या फक्त इकूच्या. काय फलंदाजी केले. करत इकूने ही खेळी सजवले. पुन्हा एकदा साजिद शेख.
पुढचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलेला, एक पाऊल पुढे टाकलाय, चेंडू गेला तो अर्थात मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे, चेंडूची पकड करतोय, गोलंदाजाच्या दिशेने चेंडू फेकतोय, एक धावेचं योगदान मिळते आणि षटक क्रमांक 4 ची टीम समाप्त होते आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर नेरळ नाईट रायडर्स या संघाच्या विरोधात धाकटी पंढरपूर पुरी या संघाने धावफलकावर जमवल्या त्या 62 धावा, 4 षटक, म्हणजे प्रति षटकाचा जर विचार केला तर 15.50 च्या सरासरी ही फलंदाजी. साजिद शेख नेरळचा गोलंदाज ज्याची ज्याच्या गोलंदाजी तोडफोड केली ती युकूने आणि तब्बल 2 षटकार 2 चौकारांच्या माध्यमातून 21 धावा हा अर्थातच कुठल्या गेल्या. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं तर 28 धावांचं षटक देखील फेकलं गेलं होतं. ते लालचंद गावण जो महागडा गोलंदाज ठरला होता नेहा एंटरप्राइजेस वरचे ओळे संघाचा. या ठिकाणी मात्र या षटकात 21 धावा. मागच्या चेंडूवर जो आपण पाहिलात की जो चौकार मारला होता तो अर्थात स्क्वेअर कट म्हटलं की गुंडप्पा विश्वनाथ कर्नाटकचा खेळाडू यांची आपल्याला आठवण होते. सुनीलजी गावस्कर यांचे मेवणे यांच्या माध्यमातून नेहमी स्क्वेअर कट आणि लेट कटचं एक खूप चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून दिलं जायचं आणि त्यांनी खोऱ्याने धावा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिळवल्या. धावपलका धावा येऊन पोहोचल्या त्या 62. वळिया मैदानाकडे 5वे षटक. चांगला चेंडू गुडलिंग स्पॉटवर चेंडू फेकला होता या गोलंदाजाने. फलंदाज पूर्णपणे बीट होतोय अर्थात संजय सोळंकी. गोलंदाज आहे संदीप सिनारे, नेरळगावचे सुपुत्र आहेत संदीप सिनारे. आमच्या अतिथी कक्षाच्या एंड कडून 7 ते 8 पॉईंटचा रनअप आहे. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने. पुढचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे अर्थात ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. एक धावेचं आणखीन एक योगदान मिळते, एक धाव संघाला मिळते. संजय सोळंकी याच्या धावसंख्येत 1 ने बदल आणि संघाची धावसंख्या 1 ने. पुढे ते धावफलका धाव येतात त्या 2 गडी बाद 63. 5वे षटक मार्गस्थ मैदानामध्ये असताना क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलेलं तुम्ही पाहतात. पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया पुढच्या चेंडूसाठी. यावेळी मधल्या दिशेने चेंडू हवेत होता, क्षेत्ररक्षक नव्हता. मिड विकेटला मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण खूप मोठी चूक केली. चेंडू गेला सीमापार, आला संजीवनी चौकार, 4 धावा. धावफलकर आल्यात. यावेळेचा चेंडू मात्र स्वतः गोलंदाज चेंडू जातोय, फलंदाज धावची ठेवणार की नाही, परंतु इथे मात्र एक धाव सहज. क्रिकेटमध्ये मी मगाशी म्हणलं की धावा या चोराव्या लागतात. एक धावेचं योगदान जसं एक धावेला महत्व क्रिकेटमध्ये, एक धावेला महत्व राजकारणामध्ये, एका मताला महत्व राजकारणामध्ये आणि MBBS ची परीक्षासाठी ऍडमिशन घेण्यासाठी एक गुण देखील तितकंच महत्वाचं असं नेहमी म्हटलं जातं. इथे मात्र एक धाव चोरून काढली गेली, एक धाव संघाला. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने. पुढचा चेंडू फुल टॉस होता, लोअर फुल टॉस. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू येतोय. चौकार निश्चित होता पण आपल्या संघाच्या 3 धावा निश्चित वाचवल्या. तर या क्षेत्ररक्षकाने 3 धावा मिळतात संघाला आणि एकूण धावफलकात वाढवते. धावफलकात धावा जाऊन पोहोचतात त्या 69. फलंदाज समोर आहे तो मात्र शैलेश तरकोडे यांनी हा चेंडूला पूल केला. मिड विकेट सीम माझ्याकडे पाठवला. शेवटच्या काही षटकामध्ये हाणामारीचं षटक आपल्याला पाहायला मिळालं आणि ते मात्र मिड विकेटला आलेला पूलचा फटका षटकात 6 धावांचे योगदान. या षटकाच्या माध्यमातून शैलेशची वैयक्तिक धावसंख्येत वाढ होते. 6च्या माध्यमातून तब्बल 16 धावा आणि षटक क्रमांक 5 ची समाप्ती आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावफलकावर धाकटी पंढरी खालापूर या संघाची धावसंख्या येते 2 गडी बाद एकूण 75 धावा धावफलकावर 5 षटकांच्या समाप्तीनंतर, म्हणजे प्रति षटक 15च्या सरासरी धावा धावफलकावर नोंदवल्यात. त्या धाकटी पंढरी या संघाने षटक होतो गोलंदाज संदीप सिनारे.
80 धावा धावफलकावर शेवटच्या षटकामध्ये 80 धावा आतापर्यंत आल्यात. पुढचा चेंडू यावेळी मात्र यॉर्कर पद्धतीचा पुढे एक पाऊल पुढे येण्याचा प्रयत्न केलाय. इथे गली क्षेत्रामध्ये 1 धावीचं योगदान पुन्हा एकदा मिळालं. 1 धाव मिळते संघाला. आणि आता मात्र समोर असेल इकू जो वैयक्तिक खेळतोय. तब्बल 58 या धावसंख्येवर खेळणारा इकू. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा नितीन पाटील डावखुरे गोलंदाज होते आणि यावेळी मात्र इकूनी चेंडूला सरळ पूल केलाय. वाईडिश लॉंगॉनला येतोय आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. ती 64 या धावसंख्येवर संजय सोळंकी अर्थात इको फुलटॉस होता. अप्पर कट इथे पाहिले मिळाली. पुन्हा एकदा चेंडूला सीमापार पाठवला. पॉइंट मधून येतो एक सुरेख फटका. आणखीन एक 4 धावांचं योगदान आणि धावून पोहोचतोय वैयक्तिक 68 या धावसंख्येवर आणि या 4 धावा संघाला घेऊन जातात 2 गडी बाद 87 या धावसंख्येवर. अर्थातच 87 धावा धावफलकावर आतापर्यंत आल्यात. आणि जर समजा या अर्थातच अंतिम चेंडू या बाकी असेल आणि या चेंडूवर जर चौकार षटकार आला तर 90 पलीकडे धावफलकावर धावा. अर्थातच या ठिकाणी रिव्ह्यू घेतले गेले पाहिजे. तिसरे पंच या ठिकाणी पाहतायत स्क्रीनच्या माध्यमातून. इथे चौकार की षटकार आणि इथे मात्र फेअर डिलिव्हरी मात्र आपण इथे पाहायला मिळाली. अर्थात योग्य 51 धावा धावफलकावर येतात आणि 68 इकू मात्र 68 धावसंख्येवर खेळतोय. काय फलंदाजी केली. फुटबॉल सारखा चेंडू इकोला दिसतोय आणि ती तोडफोड फलंदाजी इकोच्या माध्यमातून. खोपलीचा खेळाडू पुढचा चेंडू पुढे सरसावलाय. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिड विकेट मधून पुन्हा एकदा सीमापार पाठवलंय. 4 धावांचं योगदान मिळालं आणि अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं तेव्हा धाकटी पंढरी या खालापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर येऊन पोहोचते. ते अर्थातच 4 धावांचे योगदान तेव्हा माध्यमातून 95 आणि 96 धावांचं लक्ष इथे ठेवलं जाईल. ते अर्थात नेरळ नाईट रायडर्स या संघासमोर. एकूण तर राकेश घरत ज्याने 22 चेंडूमध्ये 71 धावांची खेळी केली होती. इथे मात्र इकूची जर आपण फलंदाजी पाहिली तर त्याने तब्बल 72 धावांची जी नाबाद खेळी केली. निश्चित खूप चांगलं योगदान इकूच्या माध्यमातून. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे इकूसाठी. अर्धशतक आपण इथे पाहायला मिळालं आणि अशा प्रकारे 96 धावांचा लक्षाचा पाठलाग इथे खेळला जाईल खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. शेवटचे षटक होतं. शेवटच्या षटकामध्ये नितीन पाटील जे गोलंदाज मागणीच गोलंदाज ठरले ज्याने त्या षटकामध्ये एकूण 20 धावा खर्च केल्या आणि धावफलकावर धावा आल्या त्या 2 गडी बाद 95-96 धावांचं लक्ष. प्रत्येकी षटकाचा आपण जर विचार केला 6 षटकांचा सामना. प्रत्येक षटकामध्ये 16च्या सरासरीने 96 धावांची गरज आहे खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. आणि दुसरं सत्र जेव्हा सुरू होईल तेव्हा आपण अर्थातच अमित म्हात्रे झोये पेणचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. परंतु तत्पूर्वी जाऊया आपण डीजे ऑपरेटरकडे. ओव्हर टू डीजे.
होणारा मॅच आपण पाहणार आहोत. नेरळ नाईट रायडर्स आणि एमडी फाउंडेशन. नाही, त्यांची मॅच आहे. हे काय लिहिलं त्यांनी? हा, फर्स्ट मॅच लुझर आणि सेकंड मॅच लुझर. हा, नेरळ नाईट रायडर्स आणि एमडी फाउंडेशन. हा, तर नेरळ नाईट रायडर्स या ठिकाणी खेळतोय. आपल्याला लगेचच दुसरी मॅच देखील खेळायची आहे. पुढचा मॅच असणार आहे नेरळ नाईट रायडर्स आणि एमडी फाउंडेशन. तर एमडी फाउंडेशन अलिबागच्या संघनायकाला विनंती आहे की आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये येऊन थांबायचं आहे. चलते हैं दोस्तों, दिल और दिमाग लेके मैदान की ओर. जो हमारे पेन जोहा के गिली गिली चंपा खुशबू हिरंबा और गेंद गई खड़क खड़क के पास चलते. यस, धन्यवाद काका मात्रे और धन्यवाद सत्यवर मात्रे साहब. रायगढ़ 40+ प्रीमियर लीग 2022 का एक खूबसूरत जानदार शानदार आयोजन को आप सभी लोग देख रहे हैं. जीतने के लिए 6 ओवर में या मेरे हिसाब से नेरल नाइट राइडर्स को टीम रन चाहिए, 96 रन चाहिए. हिमालय पर्वत खड़ा कर दिया है और इस पर्वत को तोड़ने के लिए आपको बुलडोजर बनना ही पड़ेगा. हाँ, कल 108 रन इकट्ठा किया सुमित इलन पड़गे टीम ने, लेकिन यहाँ किस तरह से रन इकट्ठा करेंगे. ग्राउंड तो छोटा है लेकिन बल्लेबाजी में बहुत खूबसूरत मजा आ रही है. मैच शुरू होने जा रही है और हम मैदान के अंदर आपको लेके चलता हूं दोपहर के सत्र के लिए. कड़ी धूप भी है, ठंडी के महीने हैं, ठंडी गायब हो गई है. क्या इस दुनिया में कई दिन कलयुग आया हुआ है. चलिए मैदान के अंदर हंसी मजाक के साथ आपको लेके जाएंगे. इस मैदान के अंदर रायगढ़ 40+ मास्टर प्रीमियर लीग 2022 दूसरा साल और सलामी बल्लेबाज इस बार स्ट्राइक के ऊपर है महेंद्र भात्रे जी और उनके साथीदार हैं नितिन जी पाटिल. गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए गेंदबाज आ चुके हैं इस बार यहाँ सुभाष शिंदे जी. हरी झंडी अंपायर की मैच शुरुआत होने जा रही है. धाकटी पंडरी खालापुर टीम. पहली गेंद पैरों के ऊपर उड़ाया, गेंद को और जाएगी 1 बाउंड के साथ. क्या है, बाउंड्री है कि चक्का. 4 रन दीजिए कमान. नेरल नाइट राइडर्स के सलामी बल्लेबाज ने देखिए 4 के साथ खुद का खाता ओपन किया, टीम का खाता ओपन. दूसरी गेंद सुभाष शिंदे पूर्व विभाग के काफी जबरदस्त गेंदबाज है और एक बार फिर से बात सामने नहीं रोकेंगे, ठोकेंगे दूसरा. 6 जी कमान. चार के साथ स्कोर पहुंचा है 8 के घर में. रनों का पहाड़ आपके सामने है तो आपको एक ही काम करना पड़ेगा, लक्ष्य के ऊपर केंद्रित करो. तीसरी गेंद और गई, हवा में गई और ग्राउंड के पार, मिड विकेट कंट्री के बाहर, पारू की गली, कश्मीर की कली, गेंदबाज के दिल की जली. ऐसा मारा छक्का की हो गई सबकी कली वाली ठोक. इस बार सुभाष शिंदे के ऊपर हमला जारी करे और हमला जारी करने वाला कौन है? महेंद्र भात्रे. मात्रे किसी का है, हमारा है, क्योंकि भिक्खू मात्रे किसका था? हमारा ही था. उनके पास बंदूक थी और बंदूक के साथ उन्होंने फायर किया था.
चौथी गेंद। इस बार सम्मान दिया गेंद को, देखिए ऑन साइड के ऊपर गेंद को टर्न किया है, लंगन खिलाड़ी गेंद को उठाते समय इसे कहते हैं भागम भाग, बढ़िया रन चुराया। 2 रनों के साथ इस बार देखा जाए तो यह नाइट राइडर्स टीम का टोटल स्कोर पहुंचा है 16 के घर में। आपके नेरल नाइट राइडर्स टीम का स्कोर 96 रन चाहिए। सिंधे की अगली बॉल, सिंधे की फुल टॉस बॉल दी, इसे भेज दिया है डीप स्क्वायर लेग, बाउंड्री लाइन के बाहर। कढ़ाई में जब तेल गर्म होता है तो बड़ा छोड़ने को मजा आता है। ये केतन को पूछ गर्मा गर्म की क्या बात होती है? नहीं नहीं है। पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये खरं तर महेंद्रदादा म्हात्रे याने खूप चांगलं योगदान दिले, कारण 7 क्षेत्ररक्षक गोलंदाज यष्टिरक्षक 9 खेळाडू 30च्या संघामध्ये आहेत आणि यावेळी मात्र 2च क्षेत्ररक्षक 30 षटकाच्या बाहेर असताना प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार करायचा आणि याच उद्देशाने मैदानात उतरलेला महेंद्र म्हात्रे नौकार अलिबाग या ठिकाणी मात्र हवी है ते गोलंदाजांवर। हाँ बिल्कुल बिल्कुल सही जिक्र कह रहे। इसका मतलब क्या है? लोग सोए हुए हैं ना, तभी चोरी करो। ये दायरे के अंदर, घेरे के अंदर आए तब तक रन चुराना आपके पास एक समय है। और बाउंड्री के साथ स्कोर 20। नो बॉल और गेंद बाहर। क्या कड़क बल्लेबाजी देखी है। ये क्या खा के आया? आज गुरुवार है, लगता है लक्ष्मी माता ने इसे आशीर्वाद दिया है। क्या बात है? कुछ अलग है। रघुकुल रीत सदा चली आई, प्राण न जाए लेकिन वचन न जाए। राम के तर्कस में जब तीर इतने खतरनाक थे ना, उसी तरह से इस बल्लेबाज के तर्कस में जी तीर बहुत खतरनाक है। क्या ठोकम ठोक, क्या कहेंगे? नक्की नक्की अतिशय जबरदस्त फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली आणि खरं तर या खेळाडूने सुमित भगत हे नाव तुम्ही ऐकलेलं आहे, अर्थात नौकारचं याच्याच मार्गदर्शन खेळाडू अर्थातच अरबी इथे एक आखाती देशामध्ये गेला आणि तर त्याचबरोबर मोने हे नाव देखील तुम्ही ऐकलं असेल। अतिशय मोठं योगदान देणारा खेळाडू, या 2 खेळाडूंना याच खेळाडूने खरं अर्थाने घडवलं ते नौकार गावचे सुपुत्र। वाह, गुरु तैयारी का चाहिए, चेला बन जाता है। लेकिन इस बार वाकई ब्लैक स्किन के सामने पीटीसी के कैमरामैन को कहने के लिए आज गुरुवार है, उपवास पकड़ो। स्कोर हो चुका है पहले ओवर में। पहले ओवर में कूट कूट के बल्लेबाजी हो गई है। जब देखिए पहला ओवर ये महंगा साबित हुआ है। मुझे याद आ गई 1996 के वर्ल्ड कप में वकार यूनिस की ऐसी धुलाई की थी अजय जडेजा ने। नक्कीच आणि या स्पर्धेमधलं अर्थातच अतिशय महागडं षटक गोलंदाजांनी फेकलं। तब्बल आतापर्यंत तुम्ही पाहिलं लालचंद गावंड, नेहा एंटरप्राइज वरचे होळे यांनी 28 धावांचे षटक फेकलं होतं। या ठिकाणी मात्र 31 धावांचे षटक फेकलं तो गोलंदाज ठरला सुभाष शिंदे। बिल्कुल, सुभाष शिंदे आरंभिक गेंदबाज थे और वो पहला ओवर काफी पावर प्ले का जबरदस्त ओवर होता है। लेकिन उसी ओवर में महेंद्र म्हात्रे ने सुभाष शिंदे के पहले ओवर में अटैक किया और उनके पंख ढीले किए। तो इस बार 31 स्कोर हो चुका है। मारधाड़ की बात आती है ना तो बड़ा मजा आता है। मुझे ये काका जी देखने को बड़ा मजा, क्योंकि तुम मारते हैं तो हम तमाशा देख रहे थे, अब हम मार रहे तुम देखो। ये इंपॉर्टेंट बात है। ठोकम ठोक तभी मजा आता है, सामने वाला रिस्पॉन्ड दे रहा है ना, उसको प्रत्युत्तर दो। क्रिकेट में सबसे कठिन बात क्या है? उत्तर देना। और उत्तर देने में पहले ओवर में ये बल्लेबाज कामयाब बने। इस बार 31 रन बन चुके। अभी तक जीतने के लिए मेरे हिसाब से रन चाहिए 65 रनों की जरूरत है। जबरदस्त शुरुआत, लेकिन आने वाले दूसरे गेंदबाज सतीश साळुंखे, यालाच म्हणतात जशास तसं उत्तर इथे पाहायला मिळालं। ईट का जवाब पत्थर से। शोले पिक्चर में जब ठाकुर साहब जी ने जय वीरू को कह दिया था यही वक्त है, मार दो हथौड़ा। तुम्हें मौका मिलते समय ठोका, मजबूती का दो, जाने वाली भी कहेगी ये हीरो था मेरा। ज्यादा हम टाइम पास मत कीजिए, हम विनती करते हैं डाक्टी पंडरी खालापुर कप्तान को। देखो नहीं तो एक खिलाड़ी अंदर आ जाएगा, फिर मुसीबत में आप आएंगे। टाइम पास मत करो। टाइम पास दगड़ और पाजू का एक ही बार फेमस हुआ, दूसरा है लेकिन उतना खास नहीं हुआ। धन्यवाद। और इस बार लेकिन जा ओ गई 4
रन के लिए शॉर्ट थर्डमैन को चीरती हुई दीप थर्डमैन मारने के बाद नंबर 4। बाहर आए, डीजे वाले के पास कितना एक्सपीरियंस है कि वो बार बार देखेंगे तो वो हमेशा व्हाट्सएप के ऊपर भी कहेंगे एक बार ने 1000 बार आओ। बाउंड्री के साथ स्कोर 35 के घर में और ऑन साइड के ऊपर इस बार गैप ढूंढी हुई है। गोली की रफ्तार से गेंद बाउंड्री रन का दर्शन लेने के लिए खूबसूरत चौवा। क्या बात है, एक दाया चल रहा है तो दूसरा बाया चल रहा है। तो इस बाउंड्री के बदले स्कोर पहुंचे 39। कहते ना डावखुरा भी चल रहा है और उजवा भी चल रहा है, दोनों का काम परफेक्ट है। सतीश अगली बॉल, अच्छी बॉल सतीश जी की। यही टप्पा पकड़ो और ये टप्पा पकड़ने के बाद देखिए क्या हुआ। और इसी के साथ बैट्समैन को उन्होंने क्लीन बोल्ड कर दिया है और पहला झटका लग चुका है। यहाँ नेरल नाइट राइडर्स टीम को बल्लेबाज वापस आ रहे नितिन पाटिल 8 रन बना के और 35 रन पे मतलब 39 रन पे पहला विकेट गिरा दीजिए। धाकटी पंढरी खालापुर टीम को और पहली सफलता मिली सतीश सोलंके को। जीतने के लिए अभी तक मेरे हिसाब से यह देखा जाए तो रन चाहिए 57 रनों की अभी तक जरूरत है। इस ओवर की अभी तक मेरे हिसाब से 3 गेंदें शेष है। नहीं बल्लेबाज हबीबुल्ला देशमुख आ गया है और आ गई गेंद। भाई साहब दोनों को कह दिया गेंद ने। जैसे इस बार देखा जाए कई टोल नाके के ऊपर इस बार गाड़ी गुजर जाती है ना बिना टोल फाड़ के, वैसे गेंद गुजर गई। 4 साहब जी को आपने लाया, कहा कि आपने फाड़ दिया, हो जाए बल्ले बल्ले। और बाउंड्री के साथ स्कोर पहुंच चुका है 44 के घर में। टूर्नामेंट काका जी किसी की होश पता नहीं है, लेकिन क्या हुआ है थर्ड अंपायर। चलिए रिवो चेक कीजिए। 44 अंपायर साहब उठिए, पगार कम हो जाएगा, बाद में 75 हो जाएगा। आप चिड़िया चुग गई खेत। रात को सो जाते अच्छी, लेकिन है अब तकलीफ हो रही है आपको सबको। 43 आराम के साथ, कोई टेंशन नहीं। हमने आपको क्यों जागा किया, क्योंकि जो लोगों को जगाते ना उसी को खत्म करते। सुबह मुर्गा क्या होता है। रिवो थर्ड अंपायर गोल गेंदबाज के ऊपर इस बार शंका आई, चेक कीजिए। बहुत ही शानदार गेंदबाजी चल रही। कोई मन में डाउट आया होगा बल्लेबाजों को, ऐसा लग रहा है। लेकिन अंपायर बताएंगे क्या है अभी गेंदबाज कैसे है। प्लेन गेंदबाजी मतलब सही गेंदबाजी कर रहे। अभी क्या है, ये मन में जब शंका आती है ना तो 1000 सवाल खड़े हो जाते हैं। लेकिन ये शंके का इस बार देखा निरीक्षण कर दिया है और अनुमान लगाया कि गेंदबाज सही गेंदबाजी कर रहा है। और देखिए पानी आपको लेके जाना है तो डगआउट से ही पानी लेके जाइए। इस ओवर के बाद टीम का स्कोर 44 के घर में, आखिरी 45
43 के घर 43 आगे निकले हुआ है, लेकिन जोरदार प्रहार करने गए थे गली के क्षेत्र से गेंद शॉट थर्ड मैन के क्षेत्र में गेंद को फील्ड किया, एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 44 के घर में। इस ओवर की आखिरी गेंद शेष होगी और आप देख सकते हैं अभी तक मेरे हिसाब से या जीतने के लिए रन चाहिए 52 चाहिए। गणित तो मेरा कच्चा कागज बहुत था क्योंकि मैं साइंस में कंबाइन में छूट गया। गणित और अंग्रेजी बोले तो हमारी बहुत कमजोर बाजू है, लेकिन आप जैसे टैलेंट आदमी हमारे साथ हो तो बड़ा मजा आ जाता है। बाकी हमारा वो प्रॉब्लम हमारी बुद्धि का प्रॉब्लम था। जोरदार प्रहार, गेंद बाहर, सुंदर तरीके से इस बार देखिए डिप्स करने के ऊपर क्रॉस बैट से खेला हुआ यह बेहतरीन शॉट आसमान को छूने के लिए छक्का। तर इथं मात्र 2 षटकानंतर आपण बघू शकता नेरल नाईट रायडर संघाची धावसंख्या ती 50 पूरी हो चुकी है और जीतने के लिए 24 गेंदे 46 रन। या बैटिंग देखी है बल्लेबाज महेंद्र म्हात्रे की, वो 36 पे खेल रहे हैं और यहाँ हबीबुल्ला जी खेल रहे इस बार 5 रन पे। पावर प्ले का इस बार देखा हाईएस्ट स्कोर खड़ा कर दिया इन बल्लेबाजों ने। मॉर्निंग क्रिकेट क्लब उनका 38 रन आए थे, लेकिन इस ओवर में लगभग देखा जाए टोटल 50 आए 2 ओवर में। हाँ, हबीबुल्ला को प्यार से बबली। अरे वाह, बबली तो मैंने एक बार सुना था एक लड़की को बोलते समय, लेकिन है या बबली मौजूद। हाँ, और बंटी और बबली देखिए सातारा में बबली थी, बबलू पहुंच गया लाने के लिए। नाम है केतन दड़वी, कॉम्पीट काका जी सातारा में कनेक्शन जोड़ दिया, बाद में कहते चलो आओ कलम्बोली में। जीतने 24, थोड़ी हंसी मजाक तो चाहिए, नहीं तो सीरियस लोग अस्पताल में बहुत मिलते हैं, लेकिन अभी तक जीतने के लिए 24 गेंदे और 46 चाहिए। काका म्हात्रे साहब हमारे साथ एक अच्छे इंसान और हमारे पिता समान जैसे, हमेशा क्रिकेट उनके पास क्या कम नहीं है भाई, लेकिन क्रिकेट ने उनकी पहचान बनाई। कमेंट्री के तौर के ऊपर उनकी पहचान हो गई है। अरे पैसा तो क्या करोड़ों वालों के पास है, लेकिन वो नाम कमाने के लिए बहुत मेहनत लेनी पड़ती है, तभी नाम हो जाता है। शालुंके कप्तान आए हैं, शालुंके की गेंद हवा में पकड़ो भाई साहब, नहीं नहीं, एक चुराया दूसरे के लिए भाग रहे और इसी के साथ ये 2 रन इकट्ठा किया। अभी थोड़ी उम्र भी बढ़ चुकी है और उम्र बढ़ने के बाद आदमी को थोड़ा दम भी लग जाता है, उसमें कोई दिक्कत नहीं है, लेकिन यहाँ तो 2 रन मिलेंगे और 2 के साथ स्कोर 52 के घर में। हबीबुल्ला यानी कि बबली खुद पहुंचे 7 पे। बबली भाई को इशारा है मारो, सोलंकी गेंदबाजी करेंगे और ये देखिए रफ्तार से इस गेंद को फेंका था। मोहम्मद सैमी की याद दिलाई इस बार देखा जाए संजय सोलंकी ने, जिन्हें हमारे प्रवीण दुगाड़े जी नेमे हमेशा कहते हैं ये मास्टर माइंड है क्रिकेट का। उनकी आवाज में कहते, उनकी आवाज की नकल करना बहुत कठिन बात है, लेकिन वो हमेशा उनको योगदान देते रहते। अगली बॉल ऑन साइड के ऊपर खेलने गए थे, अपील की थी, लेकिन याद है कि थोड़ी अंपायर भी खुद कह रहे कि अच्छी बॉल थी, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं है। ये डॉट गेंद चली गई है, इस बार देखा है कोई रन नहीं इस गेंद के ऊपर। 52 पे स्कोर रुका हुआ है, बबली को बांध के रखा है और इस बार याद है कि ये आउटसाइड ऑफ स्टंप गेंद कट हो गई, आउट स्विंग हो चुकी है। आउट स्विंगर का जिक्र आता है तो कपिल देव साहब जी की याद आती है, और हमारे 1983 के विश्व कप में जब हमारे बलवंत संधू साहब जी ने आउट स्विंग फेंका, इन स्विंग हो गए, गार्डन के अभी तक कल मौजूद है, देख रहे बॉल घुसी गई अंदर। 3 बॉल, डंडा अस्त व्यस्त, बबली बाहर।
2 ओवर में काका जी पार्टनरशिप बढ़िया होती, 50 आए थे और उसके बाद संजय सालुंके गेंदबाजी करने के लिए उन्होंने 5 गेंदे फेंके, 2 रन देके एक सफलता। यह है गेंदबाज की खूबी, क्या कहेंगे? नक्कीच, कारण कर्णधार या नात्याने जर तुम्ही पाहिलात की 50 धावा 2 षटकात आल्यानंतर विकेटची गरज होती, ती अर्थातच या ठिकाणी धाकटी पंढरी खालापूर या संघाला, आणि ती विकेट अर्थातच मिळवून दिली ती संजय सोळंकी यांनी, आणि खूप चांगले योगदान इथे दिले. मात्र अर्थातच महेंद्रदादा म्हात्रे यांच्यासोबत नवीन फलंदाज जोडला जातोय. फलंदाज आहे विनय बिडकर. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी या ठिकाणी करेल. येणारे अर्थातच 24 धावांची गरज आहे. 44 की अभी तक जरूरत है संजय सोलंके की. आखिरी बॉल और इस बार सामने लगा दिया, 1 रन चुना है. लॉन्ग ऑफ खिलाड़ी गेंद को उठाने आए, बढ़िया सेत रक्षण, मगर 1 ही रन मिलेगा. और 1 रन के साथ याद देखा जाए तो नेरल नाइट राइडर्स टीम का स्कोर पहुंचा है 53 के घर में. 2 ओवर में 50 आए थे, लेकिन इस ओवर में संजय सालुंके की गेंदबाजी देखिए, 3 रन खर्च किए और 1 सफलता हासिल किया. क्या पैनापन दिखाया गेंदबाजी में, धारदार गेंदबाजी, प्रतिभाशाली गेंदबाजी इस कैप्टन ने 22 शॉट की पट्टी के ऊपर दिखाया अपनी टीम के लिए. नक्कीच समीरजी, जर तुम्ही पाहिलात की नेहमी अशा धावा येतात, कारण पहिल्या षटकात तुम्ही पाहिलात एक धावा 31 आल्या, दुसऱ्या षटकात 19 धावा आल्या, 50 धावा आल्या होत्या. त्यानंतर क्रिकेट असं आहे की 130 करोड भारतीय आपण या क्रिकेटवर का प्रेम करतो. क्रिकेटची स्पर्धा, त्यानंतर फुटबॉल, पनवेलकरांचा विचार जर आपण केला, संपूर्ण रायगडकरांचा जर विचार केला, तर क्रिकेटबरोबर आपण कबड्डीवर खूप मोठं प्रेम करतो. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने ऑक्टोबर महिन्यापासच्या एंड नंतर साधारणतः रायगड जिल्ह्यामध्ये अनेक क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळतात. आणि पनवेल तालुका हा क्रिकेटची पंढरी असं नेहमी म्हणलं जातं. याचं कारण म्हणजे पनवेलमध्ये जेवढ्या क्रिकेट स्पर्धा खेळल्या तेवढ्या महाराष्ट्रात कुठेही खेळल्या जात नाही. हे एक वैशिष्ट्य आहे. बिल्कुल मध्य सेंटर है और पनवेल तालुका क्रिकेट की पंडरी, रायगढ़ जिला क्रिकेट की पंडरी है और यहाँ मैचेस ज्यादा हो जाते हैं. मुझे एक याद है कि जहाँ संजय सोलंके ने ये गेंदबाजी की और उसके बाद रॉजर बिन्नी साहब जी की याद है कि 1983 के विश्व कप में ऑस्ट्रेलिया के खिलाफ कपिल देव साहब जी ने उनके पास गेंद दी, उसके बाद वो विकेट लेते रहते थे. ऐसी गेंदबाजी का जबरदस्त मुजाहरा पेश किया था, वो क्षण चित्र याद आ गए. लेकिन आने वाले 12 गेंदे और जीतने के लिए 18 गेंदे माफ कीजिए, और जीतने के लिए 43 रन चाहिए, क्योंकि 6 ओवर की मैच अभी तक हमारी कमेंट्री नहीं चल रही है, लेकिन 40 प्लस पे चल रही है हमारी. 5-4-3 शंकर दादा, हार्दिक स्वागत. और ऑन साइड के ऊपर इस बार क्या हिंदी में कहते हैं ना कि रिक्त स्थानों की पूर्ति करो, मराठी में कहते हैं गाइडा जगह भरा. गैप बहुत इंपॉर्टेंट है. इस बाउंड्री के साथ खुद पहुंचे 5 पे. टीम का स्कोर पहुंचा है 57 के घर में. और इस बार सामने, लेकिन 1 बाउंस के शरीर के ऊपर गेंद को उन्होंने अड़ा दिया, मगर एक ही सिंगल मिलेगी. दूसरा होने वाला थे, लेकिन अभी क्या दौड़ में थोड़ी सी दमखम नहीं है, मगर एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 58 के घर में. विनायक बीड़कर पहुंचे व्यक्तिगत 6 पे. और इस बार स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज है सलामी बल्लेबाज महेंद्र म्हात्रे, जिन्होंने पहले पावर प्ले में क्या बल्लेबाजी की. पावर प्ले में उन्होंने पूरी तरह से गेंदबाज को लूटा और गई. ये सेट होके आए ड्रेसिंग रूम से. आज गुरुवार है, सब्जी है, फिर भी ताकत देखिए क्या है. 6 रन सब्जी खाते. बाज एक बार फिर से दीपक, इनकी ये गेंद जरूर क्या होगी अंपायर बताएंगे. वाइड गेंद है, ज्यादा ऑफ स्टंप के बाहर चली गई है और वाइड के बदौलत स्कोर आगे बढ़ता हुआ है 65 के घर में. जीतने के लिए 31 रनों की जरूरत है. अभी तक 31 रन चाहिए. 15 गेंदे 31 रन. महेंद्र जी इस बार प्रहार करने गए थे, बड़ा हिट लगाने गए थे, लेकिन गेंद बल्ले के ऊपर आई नहीं. गेंद विकेट कीपर के दस्तानों में चली गई है, कोई रन नहीं है. यही गेंदबाजी करना पड़ेगा, क्योंकि सेट सलामी बल्लेबाज की धाकड़ पारी देखिए. नेक्स्ट बॉल दो भाई साहब, आपके पास गति है,
लेकिन अपने पास दिशा नहीं तो आपकी दशा हो सकती है। वेरिएशन तो और अभी अभी हमारे काका साहब जी ने जिक्र किया था ना माइकल होल्डिंग साहब जी का। अरे एक जमाने में बॉल लग जाती ना वो हंसते रहते थे, अब क्या वेस्ट इंडीज गई, दादागिरी सबकी नहीं चलती, टाइम हो जाता है एक आदमी। और टॉपिक लगा हुआ है, मामला कौन, संजय जी पकड़ लिया, पकड़ लिया, बड़ी मछली को जाल में फंसा दिया है। और नेरल नाइट राइडर्स टीम को 440 ओल्ड का झटका लगा है। जिस विकेट की तलाश थी वही विकेट, एक 42 रनों की धुआंधार पारी, एक बेजोड़ पारी, वजनदार पारी खत्म हुई है और हर्ष उल्लास आया है। इस बार देखा जाए धाकटी पंडरी खालापुर टीम के अंदर दीजिए। बेचाळीस धावांची खेळी, जोरदार टाळ्या या ठिकाणी अर्थातच महेंद्रदादा म्हात्रे या खेळाडूसाठी, कारण अलिबागचा एक जबरदस्त 40+ हा खेळाडू ज्याने अनेक खेळाडूंना घडवले आणि या ठिकाणी मात्र जे प्राइज विकेट ज्याला म्हणलं होतं इथे मध्ये इकू सोलंकीच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि अशा प्रकारे एक निश्चितच एक शॉट सोडला असेल तो नेरळ नाइट राइडर्स संघाने। बिल्कुल कैप्टन ने देखा कि बहुत ही बहुमूल्य विकेट है, मुझे इसे कैच लपकना है, अगर दूसरा कोई होता तो कैच मिलना थोड़ा असंभव लगता था, ऐसे हमारे खबरीलाल का कहना है। क्योंकि उन्होंने कॉल किया था कपिल देव साहब जी ने, जब वीरेंद्र जेठ साहब जी का कॉल किया कर यशपाल शर्मा जी को रुका दिया था, उन्होंने कह दिया था कि तुम मत आओ, मैं कैच को लपकता हूं। और मदन लाल जी को मालूम था जहां कपिल है उस कैच को लपक गया। उसके बाद वीरेंद्र जेठ साहब जी ने कहा अगर कपिल नहीं होता तो हिंदुस्तान के फील्डर को कैच नहीं मिलता। महत्वपूर्ण है, बाएं हाथ के बल्लेबाज आए और ऑफ साइड के ऊपर खेला हुआ शॉट, शॉट एक्स्ट्रा करके ऊपर खिलाड़ी तैनात है दायरे के अंदर, नहीं बल्लेबाज आ चुके। इस बार देखा जाए शाहिद साजिद शेख जी आए मैदान के अंदर, जिन्होंने 1 रन के साथ खुद का खाता ओपन किया और टीम का स्कोर आगे बढ़ता है, यानी कि या नेरल नाइट राइडर्स टीम का स्कोर पहुंचा है 67 के घर में। और जीतने के लिए आप देख सकते हैं कि 12 गेंदे और जीतने के लिए 29 रनों की जरूरत है। 14.50 का रिक्वायर्ड रन रेट हर ओवर में। क्रिकेट आने जितना से भरा हुआ खेल है और क्रिकेट एक बहुत बेहतर रोमांचक खेल है, लेकिन 5वां ओवर फेंकने के लिए कप्तान किसी को इस्तेमाल करेंगे तो थोड़ी रेस चाहिए, लेकिन जा रहे डीजे के पास एक सुमधुर संगीत सुनने के लिए। वेलकम, स्वागत। अगर कलिंगड़ की खाप खत्म नहीं होंगे तो तुरंत स्टेज के ऊपर और तुरंत खत्म करेंगे हम फ्री में। पहला तुम्हारा पैसा का बंदोबस्त देखो, बाद में हमारे पास आओ। लेकिन 12 गेंदे और 29 रन। संजय कप्तान आए, ओ बहुत ही बढ़िया बॉल देखिए, आउटसाइड ऑफ स्टंप रख रहे, गेंद रफ्तार के साथ गेंद को फेंक रहे, बैट्समैन को मजबूर कर रहे इस बार इस गेंद के ऊपर खेलने के लिए। संजय सोलंकी खुद कप्तान ने कंधों के ऊपर जिम्मेदारी लिए, उनके खिलाड़ियों को कह दिया कि मैं 5 ओवर फेंकता हूं। दूसरी गेंद राउंड विकेट से इस बार सामने लगा दिया, बाउंड्री की संभावना, लेकिन फील्डर देखिए क्या बात है यार, इसे कहते चीते की चपलाई। हिरन के पीछे जब चीता दौड़ता है, हिरन कई बार निकल जाती है तो चीता कहते गया, लेकिन पकड़ेगा तो कहते खाएगा। बढ़िया इस बार फील्डिंग इंपॉर्टेंट बात है क्रिकेट में। जॉन टीरोज साहब जी ने कह दिया है गेंद को पकड़ने के लिए पलक झपक के साथ आई है, क्योंकि बिल्ली दस्ताने पहन कर चूहे नहीं पकड़ती। टीम का स्कोर इस सिंगल के साथ पहुंचा उमेश भाई 68 पे। 28 की जरूरत, कदमों का बेहतरीन प्रयोग कर दिया, फुलरन की गेंद थी पैडल बैट के बीच में, इस बीच 1 रन चुराया, दूसरे के लिए भाग रहे और इसी के साथ लगभग देखा जाए यहाँ दूसरा रन पूरा कर दिया है। बल्लेबाजों को मालूम है कि इस मंच के ऊपर आए हैं कौन, हमारे जबरदस्त व्यक्तिमत्व कोलवाड़ी गांव के सुपुत्र रविदादा भोईर साहब और उनके साथ इस बार के अच्छे लेजेंड खिलाड़ी प्रीतम जी म्हात्रे साहब, इनका आगमन हो चुका है, तो उनका भी प्रीतम जी पाटिल साहब, इनका भी आगमन वेल डन। और देखिए 2 के साथ उन्होंने स्वागत किया दोनों दिग्गजों का। अगली बॉल संजय सोलंकी की और आगे निकले थे, जरूर कदमों का प्रयोग किया था संजय सोलंकी ने, दिमाग चलाया,
शतरंज का खेल बहुत बार खेला हुआ है, कई बार प्यादे को हटा होगा, कई बार हाथी को चला होगा, कई बार ऊंट को चला होगा। ऐसा यह मास्टरमाइंड के साथ संजय सोलंकी ने 4 गेंदें फेंकी और 3 रन खर्च किए। कप्तान की सोच देखिए, सोच ऊंची वो बंदा शेरशाह, जिसकी सोच नीची वो भिखारी, उसके हाथ में टूटा ठंडन पाल मदन गोपाल। 26 चाहिए, आने वाले 8 गेंदों में बेहतरीन गेंदबाजी कर रहे राइट आर्म राउंड विकेट से फुल टॉस गेंद और बाहर जाने की संभावना है संभावना। मुझे बहुत बड़ा जजमेंट है, ऐसा ही सिक्सर मैंने जब कॉलेज में मारा था तो बाहर की लड़कियां बोली ओ व्हाट ए शॉट। गेंदे क्या फेंकी थी, लेकिन 5वीं गेंद फुल टॉस दी और सामने लगा दिया 6 रन के लिए। 6 के बदले स्कोर 76 पे जा चुका है। 76 वर्ड बल्लेबाजी शाजिद शेख। शाजिद जी आगे निकले हुए थे, इस बार देखा जाए उनके शरीर से दूर रखी हुई गेंद आउटसाइड ऑफ स्टंप गेंद को रखा है बेहतरीन। इस बार देखा जाए ये गेंद साबित हो गया, अगर छक्का नहीं जाता तो इस बार संजय सोलंकी का ओवर क्या हुआ था, लेकिन 6 के बदौलत इस ओवर में रन आ चुके 9। तो आने वाले अब कीजिए विनायक जी स्ट्राइक के ऊपर है। विनायक जो उन्होंने एक शानदार छक्का लगा दिया और इस 6 के बदौलत टीम का स्कोर आगे बढ़ चुका है, लेकिन इस गेंद के बाद ये ओवर खत्म हो चुका है। तो आने वाले 6 गेंदें शेष और जीतने के लिए रन चाहिए, 20 रनों की जरूरत है। पानी चाहिए तो पानी लेके जाइए। 6 गेंदें जीतने के लिए 20 रनों की जरूरत है। टाइम पानी के साथ चलिए, अभी तुम एक दूसरे के ऍडजस्ट करो। यस काका मात्रे नक्कीच कारण जेव्हा 96 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना तुझं आपण इथे पाहिलं तर नेरळ नाईट रायडर्स आणि एमडी फाउंड या ठिकाणी जर आपण धाकटी पंढरी या 2 संघाचा आपण विचार केला तर सामना आता जर आपण संतुलित आहे। कारण इकूचा आपण विचार केला, इकूने जी गोलंदाजी केली, एक षटक फेकलं ज्यामध्ये 3 धावा देत एक फलंदाजाने बाद केलं होतं। त्यानंतर षटक मध्ये जर आपण पाहिलं एक आखुटाचा चेंडू फेकला, अन्यथा तो षटकार आला, त्यामुळे अर्थातच 12 धावा धावफलकावर 2 षटकामध्ये आल्या। एक लाजवाब गोलंदाजी इकूच्या माध्यमातून संघटक काय असतो हे त्यांनी दाखवून दिलं आणि आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 20 धावा निश्चितच दोन्ही संघाच्या बाजूने सामना अजूनही झुकलेला। हाँ बिल्कुल, 6 गेंदे जीतने के लिए 20 रन चाहिए। असंभव है, लेकिन असंभव को संभव करो, अनहोनी को होनी करो। क्रिकेट के कुरुक्षेत्र के ऊपर दोस्ती नहीं होती है, दोस्ती मैदान के बाहर होती है। लेकिन आखिरी गेंदबाज कौन है देखना पड़ेगा। धाकटी पंडरी खालापुर टीम के कप्तान संजय सोलंकी के गेंदबाज इस्तेमाल करने जा रहे, जिस गेंदबाज का नाम है संतोष पाटिल, और संतोष पाटिल के सामने बाएं हाथ के बल्लेबाज है साजिद शेख। 6 गेंदे 20 की जरूरत है। रन भी ज्यादा है, लेकिन क्रिकेट में कुछ भी हो सकता है। और एक बार फिर से इस बार सामने लगा दिया है, लेकिन लॉन्ग ऑफ खिलाड़ी आया और दूसरे के लिए पलट गए। रन आउट का मौका बनेगा, बल्ला हाथ से छूट गया है, अंपायर ने उसे आउट करार दिया है। दूसरा रन आत्मघाती साबित हुआ। एक सिंगल के साथ नेरल नाइट राइडर्स टीम का स्कोर पहुंचा 76, 2 विकेट के नुकसान पे। आवाज में काफी मजबूत बने आनंद शिंदे साहब, सीने पाश्वर गायक, जिनके पिताजी को उनका आवाज पसंद नहीं आता था, लेकिन नवीन पोपड़ आने के बाद कहने लगे वो पोपड़ वाले का मैं बाप हूं। परिवर्तन से कहते, परिवर्तन करो बल्लेबाज ना। इस बार और फुल टॉस गेंद थी, गैप में गेंद को धकेला, एक चुराया और गेंद, लेकिन फील्डर मौजूद है, दूसरे के लिए पलट गए। बढ़िया रन चुराया, इसे रन चुराना कहते। पहला रन तेज गति के साथ लिया तो दूसरा रन पूरा कर दिया, और 2 के बदौलत आप देख सकते हैं नेरल नाइट राइडर्स टीम का स्कोर पहुंच चुका है 79 के घर में 3 विकेट के नुकसान पे। आने वाले इस बार देखा जाए मेरे हिसाब से 5 गेंदे शेष है, 4 गेंदे शेष और 17 रन चाहिए। 17 रनों की जरूरत है, 3 छक्कों की जरूरत है।
संतोष पाटिल जिन्होंने पिछले मैच में शानदार गेंदबाजी की थी वही क्या गेंदबाज करेंगे। और ये देखिए यहाँ अपील की थी लेकिन थोड़ी सी पिचिंग जो बॉल की हुई है वो थोड़ी ऑप्शन से बाहर हो चुके लेग बाई के रूप में। एक सिंगल के साथ इस बार नेरल नाइट राइडर्स टीम का स्कोर 80 के घर में। 3 गेंदें और जीतने के लिए 16 रन चाहिए। कोई एक के दुक्के से काम चलने वाला नहीं है। ताश के पत्तों में अपने पास पत्ते बहुत होते हैं लेकिन तुम बादशाह निकाल सकते तो हम एक का निकाल सकते। एक की जरूरत है। हुकुम का एक का मैदान के अंदर है। कोट देने के लिए मैदान के ऊपर आप टुकु टुकु नहीं, अभी तोड़ फोड़। ये देखिए चेंजेस ऑफ पेस, गति परिवर्तन वाली गेंद इसे कहते हैं। मुझे आज भी याद है मालकम मार्शल जी का जिक्र मैं हमेशा क्यों कहता हूं। भाई का इशारा है, उन्होंने कह दिया पिच जब तुम्हें साथ नहीं दे रहा है तो दिमाग चलाओ और दिमाग के साथ पिच के ऊपर रास्ता बनाओ, काम फिट हो जाएगा। आखिरी 2 गेंदे और जीतने के लिए रन चाहिए 15 रन आए भी हुए लेकिन क्रिकेट ऐसा खेल है ये इस बार संतोष जी की गेंदबाजी की तारीफ करना पड़ेगी। ये देखिए आप मैच में औपचारिकता बाकी लग रही है ऐसा लगे लेकिन बाउंड्री तो आई है। 4 के बदले स्कोर पहुंच चुका है 85 के घर में। एक गेंद और जीतने के लिए 11 चाहिए। एक गेंद में 12 आए थे लेकिन इतिहास के पन्नों में वो घटना हुई है, उस घटना का हमने जिक्र किया है। लेकिन क्या आखिरी गेंद के ऊपर ये डालेंगे नो बॉल, उसके ऊपर ही चर्चा बहुत है। लेकिन संजय सोलंकी इस बात देखा जाए संतोष पाटिल को चेतावनी दे रहे चाहे छक्का जाए लेकिन नो बॉल मत डालो। उमेश भाई खुद कह रहे कि हम मन की जानने वाले आदमी है। क्या चल रहा है आखिरी गेंद, अभी भी मैच में कुछ भी हो सकता है। ये देखिए बेहतरीन बॉल, गेंद पीछे रखी, कंधों के ऊपर से गेंद चली गई और इस मैच को लगभग देखा जाए जीत हासिल की है धाकटी पंडरी खालापुर टीम ने। और बेहतरीन तरीके से उन्होंने इस बार देखा जाए नेरल नाइट राइडर्स टीम को परास्त कर दिया। दोनों टीमों को ढेर सारी शुभकामनाएं लेकिन जीतने वाली टीम को ही शहंशाह कहते। संतोष पाटिल का आखिरी ओवर लाभदायक ओवर। तर मी सलमान जी नाजे सर यांना विनंती करेन, नेरळ नाईट रायडर्सचे संघ मालक